चलो देन, आता आहे सेकंड लेसन युटिलिटी ॲनालिसिस. युटिलिटी ॲनालिसिसचे आपल्याला बघायचे आहेत ऑब्जेक्टिव्ज, उपयोगितेचे विश्लेषण. या लेसनचे आपल्याला बघायचे आहेत आता ऑब्जेक्टिव्ज, म्हणजे तुम्ही म्हणा त्याला सराव, एक्सरसाइजेस. चला बघूयात. कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट बाय करेक्ट अल्टरनेटिव्स. Choosing correct alternatives. In the law of diminishing marginal utility, Alfred Marshall assumes that marginal utility of money becomes. आता बघा, मार्जिनल युटिलिटी त्यांनी काय म्हटलं आहे अल्फ्रेड मार्शलच्या लॉमध्ये की ऑल थिंग्स शुड रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे त्यांनी म्हटलं आहे पैशाची सीमांत उपयोगिता ही या नियमामध्ये स्थिर आहे असं गृहीत धरलं जातं. इट इज अज्युम दॅट मार्जिनल युटिलिटी ऑफ मनी रिमेन्स कॉन्स्टंट. हे आहे तुमचं पहिल्याचं उत्तर. दुसरं आहे ॲज पर द लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी मेजरमेंट ऑफ युटिलिटी इज मेजरमेंट ऑफ युटिलिटी इज अज्युम टू बी कार्डिनल इन नंबर्स. संख्येत मोजता येते सीमांत उपयोगिता असे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात अनुभवलेलं किंवा मग तुम्ही म्हणता गृहीत धरलेलं आहे, अज्युम केलेलं आहे. पण ॲक्च्युअलमध्ये इट इज सायकोलॉजिकल कन्सेप्ट. ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे म्हटल्यावर हिला आपण संख्येत काय मोजू शकत नाही, तिला आपण ऑर्डिनली मोजू शकतो म्हणजे अंदाजे. पण आता हा नियम अनुभवायचा असेल सो इट शुड बी ॲडेड, डिलिटेड ऑर कम्पेअर्ड. सो असं अज्युम केलं जातं की कार्डिनल मेजरमेंट इज पॉसिबल. नेक्स्ट क्वेश्चन आहे मार्जिनल युटिलिटी ऑफ कमोडिटी बिकम्स निगेटिव्ह वेन टोटल युटिलिटी ऑफ कमोडिटी इज. तर लक्ष द्या, एकूण उपयोगिता जेव्हा घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते. मग त्यांनी म्हटलं सीमांत उपयोगिता ऋण कधी होते? वेन मार्जिनल युटिलिटी बिकम्स निगेटिव्ह, टोटल युटिलिटी फॉल्स किंवा फॉलिंग. मग तुमचं उत्तर काय आहे? हे वालं आहे. पुढे आहे पॉईंट ऑफ सॅटिटी. पॉईंट ऑफ सॅटिटी म्हणजे काय? सर्वोच्च समाधानाचा बिंदू. देन व्हॉट इज पॉईंट ऑफ सॅटिटी? वेन युअर टोटल युटिलिटी इज हायेस्ट अँड मार्जिनल युटिलिटी बिकम्स झिरो. हायेस्ट अँड झिरो दॅट मीन्स टोटल युटिलिटी इज मॅक्झिमम अँड मार्जिनल युटिलिटी बिकम्स झिरो. एकूण उपयोगिता जेव्हा सर्वात जास्त असते आणि सीमांत उपयोगिता ही शून्य असते त्याला सर्वोच्च समाधानाचा बिंदू असे म्हटले जाते. पॉईंट ऑफ सॅटिटी असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे वेन मार्जिनल युटिलिटी इज फॉलिंग, टोटल युटिलिटी. हे बघा, सीमांत उपयोगिता मार्जिनल युटिलिटी 10, 8, 6. तेव्हा तुमची टोटल युटिलिटी कशी होती? 10, 18, 24. म्हणजे वेन मार्जिनल युटिलिटी फॉल्स, टोटल युटिलिटी इन्क्रीजेस ॲट डिमिनिशिंग रेट. म्हणजे जेव्हा एकूण उपयोगिता सीमांत उपयोगिता ही घटते तेव्हा एकूण उपयोगिता ही वाढते. ती पण कशी? घटत्या दराने वाढते. ह्याचं उत्तर आहे तुमचं हे बघा, मार्जिनल युटिलिटी इज फॉलिंग, टोटल युटिलिटी रायझिंग ॲट डिमिनिशिंग रेट. घटत्या दराने एकूण उपयोगिता ही वाढत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा करेक्ट ऑप्शन. चलो करेक्ट ऑप्शन ढूंढते हैं. टाइम युटिलिटी काल उपयोगिता, ब्लड बँक. प्लेस युटिलिटी ट्रान्सपोर्ट म्हणजे स्थल उपयोगिता वाहतूक. सर्व्हिस युटिलिटी डॉक्टर अँड नॉलेज युटिलिटी मोबाईल. सेवा उपयोगिता डॉक्टर तर ज्ञान उपयोगिता मोबाईल. म्हणजे तुमचं उत्तर कसं आहे बरं? पहिले आहे बी, नंतर आहे ए, BADC. BADC ऑप्शन नंबर सेकंड हे आहे तुमचं याचं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा स्टेटमेंट इंडिकेटिंग कन्झ्युमर इक्विलिब्रियम. ग्राहकाचं समाधान कुठे होतं? ग्राहकाचं जास्तीत जास्त समाधान हे कुठे होत असतं? तर ते कुठे होतं?
जिथे सीमांत उपयोगिता ही 0 असते आणि एकूण उपयोगिता ही काय होते, एकूण उपयोगिता ही जास्तीत जास्त असते. आणि अजून एक सिच्युएशन जर का सांगायची झाली तर जिथे मार्जिनल युटिलिटी ऑफ द कमोडिटी अँड प्राईस बोथ आर सेम. सेम 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 म्हणजे इक्वल. वस्तूची किंमत आणि सीमांत उपयोगिता जिथे सेम असते, समान असते, त्याला म्हटलं जातं ग्राहकाचं समतोल, उपभोक्त्याचा समतोल, कन्झ्युमर इक्विलिब्रियम. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सलमा परचेस स्वेटर फॉर हर फादर इन विंटर सीझन. विंटर सीझन, तर तुम्ही इथे 2 कन्सेप्ट लिहू शकतात. सगळ्यात पहिले विंटर सीझन. विंटर सीझन म्हटलं म्हणजे थंडीचे दिवस, तर ती कोणती उपयोगिता येते बरं तुमची? विंटर सीझन काल उपयोगिता म्हणजे टाईम युटिलिटी. आणि दुसरं आहे परचेस केला ना म्हणजे पजेशन युटिलिटी, स्वामित्व उपयोगिता. तुम्हाला याला एक लाईनमध्ये एक्सप्लेन करायचं आहे की जेव्हा ग्राहक हा विक्रेत्याकडून वस्तू विकत घेतो तेव्हा त्याला कोणती उपयोगिता मिळते? स्वामित्व उपयोगिता मिळते. वेन बायर परचेस गुड्स फ्रॉम सेलर, ही एक्वायर्स विच युटिलिटी? पजेशन युटिलिटी. नेक्स्ट विंटर सीझनचं कसं म्हणाल तुम्ही? टाईम युटिलिटी. वेन युटिलिटी इन्क्रीजेस बाय चेंज इन प्लेस ऑफ कन्झम्पशन, याला म्हटलं जातं प्लेस. आता इथे आपल्याला टाईम युटिलिटी म्हणायचं आहे. वेन युटिलिटी इन्क्रीजेस बाय चेंज इन टाईम ऑफ कन्झम्पशन इट्स कॉल्ड ॲज व्हॉट? इट्स कॉल्ड ॲज टाईम युटिलिटी. जेव्हा उपभोगाच्या काळात बदल होतो आणि उपयोगिता वाढते त्याला काल उपयोगिता असे म्हणतात. नेक्स्ट आहे निलेश परचेस ऑर्नामेंट. निलेशने ऑर्नामेंट्स विकत घेतले. ही तर पक्का कोणती युटिलिटी आहे? पजेशन युटिलिटी म्हणजे कोणती? स्वामित्व उपयोगिता. जेव्हा उपभोक्ता हा विक्रेत्याकडून वस्तू विकत घेऊन येतो त्याला कोणती उपयोगिता मिळते? स्वामित्व उपयोगिता. वेन बायर परचेस कमोडिटी फ्रॉम सेलर, ही एक्वायर्स पजेशन युटिलिटी. नेक्स्ट आहे कविता कन्झ्युम 5 युनिट्स ऑफ ऑरेंजेस वन आफ्टर अनदर. एका पाठोपाठ एक तिने काय घेतला? उपभोग घेतला. याला म्हटलं जातं कन्झम्पशन ऑफ सक्सेसिव्ह युनिट, किंवा तुम्ही याला म्हणू शकतात कंटिन्युटी. कंटिन्युटी म्हणजे काय? उपभोग सातत्य. and this is exception to the law this is assumption of the law of diminishing marginal utility. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा हा एक काय आहे? गृहीतक आहे की जे काही आपण नग उपभोगतोय त्यांचा उपभोग हा कसा झाला पाहिजे? एका पाठोपाठ एक झाला पाहिजे. नेक्स्ट भूषण रिफ्यूज टू ईट 5th चपाती. भूषण म्हटला मला 5वी चपाती नको आहे. 4 चपाती खाल्यानंतर 5वीला त्याने नकार दिला. याला काय म्हटलं जातं बरं? याला म्हटलं जातं पॉईंट ऑफ सॅटिटी. म्हणजे आफ्टर पॉईंट ऑफ सॅटिटी भूषण विल रिफ्यूज टू ईट मोर चपाती. कळलं का? नेक्स्ट आहे ललिता सॅटिस्फाईड हर वॉन्ट ऑफ रायटिंग एसे बाय यूजिंग पेन अँड नोटबुक. पेन आणि नोटबुक वापरून तिने तिची निबंध लिहिण्याची गरज भागवली. युटिलिटी. दॅट मीन्स दॅट पेन अँड नोटबुक सॅटिस्फाईड हर वॉन्ट. म्हणजेच ललिता हॅज युटिलिटी इन पेन अँड नोटबुक टू राईट एसे. ललिताला उपयोगिता आहे पेन आणि वहीमध्ये कशासाठी? निबंध लिहिण्यासाठी. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे? ड्रॉ टोटल युटिलिटी कर्व अँड मार्जिनल युटिलिटी कर्व. तुम्हाला याच्यावरून सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता वक्र काढायचा आहे. म्हणजे तुम्ही इथे ड्रॉ करणार वाय एक्सिस असा, एक्स एक्सिस इथे असणार तुमची युटिलिटी, इथे असणार तुमची कमोडिटी, इथे असेल संख्या आणि इथे असणार उपयोगिता. आणि असा तुम्ही काय करणार? कर्व ड्रॉ करणार. एक कर्व असा येणार आणि एक कर्व असा जाणार. हा आहे टोटल युटिलिटी कर्व आणि हा आहे मार्जिनल युटिलिटी कर्व. एकूण उपयोगिता वक्र आणि सीमांत उपयोगिता वक्र. नेक्स्ट क्वेश्चन आहे वेन टोटल युटिलिटी इज मॅक्झिमम मार्जिनल युटिलिटी बिकम्स
0. एकूण उपयोगिता सर्वात जास्त असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे इथे, when total utility falls, marginal utility becomes negative. आपण आलोय SST कोचिंग क्लासेसला. जो सॉरी, म्हणजे इथे तुमची एक मिनटं, एकूण उपयोगिता जेव्हा कमी होते, एकूण उपयोगिता जेव्हा तुम्ही 15ची तुमची 14 झाली, तुमची सीमांत उपयोगिता झाली -1 झाली. म्हणजे याला तुम्ही काय म्हणतात बरं? ह्याला तुम्ही म्हणतात पॉईंट ऑफ डिससॅटिस्फॅक्शन किंवा डिससॅटिस्फॅक्शन लेवल, असमाधानाचा बिंदू. जिथे एकूण उपयोगिता कमी झाल्यामुळे सीमांत उपयोगिता ही काय होते? ऋण होते. ओके.